सक्सेस अकॅडमी 11 स्टुडंट्स ऑनलाईन फिजिक्स लेक्चर. लास्ट लेक्चरला आपण वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स ह्याचं डेरिव्हेशन बघितलंय. ते डेरिव्हेशन इंटिग्रेशनच्या मेथडनं आपण सोडवलेलं आहे. तर एक दोनदा ती पुन्हा हाताखालनं जाऊ दे म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल याच्यामध्ये. तर आता चॅप्टरचा जो पुढचा भाग आहे तो रिगार्डिंग कोलिजन आहे. व्हॉट इज कोलिजन? कोलिजनला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो धडक. दोन गोष्टीची काय होणे, समजा ही ए बॉडी आहे आणि ही बी बॉडी आहे, हे दोन गोष्टी एकमेकांहून आदळणे किंवा त्याला आपण म्हणतो धडक. बरोबर, इट इज कॉल्ड ॲज कोलिजन म्हणू शकतो. मग डेली लाईफमध्ये आपण बराच वेळा असं कोलिजन बघत असतो. स्वयंपाकघरामध्ये दोन भांडी एकमेकाला धडकत असतात किंवा आपण कॉम्पॉसमधलं जरी एखादी काही गोष्ट काढायला गेलो तर एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती धडकत असते, आवाज येत असतो. त्यानंतर दोन गाड्या एकमेकाला धडकतात, बरोबर आहे, ज्याला आपण ऍक्सिडेंट किंवा अपघात म्हणू शकतो. तर त्यानंतर बऱ्याच वेळा स्टार्स ज्यामध्ये एकमेकांच्या स्टार्स किंवा प्लॅनेट्सचं कोलिजन होत असतं, धडकत असतात आकाशामध्ये, मेट्रॉइड्स धडकत असतात. लक्षात आलं? तर या अशा प्रकारचे जे काय कोलिजन आहे ह्याचे दोन भाग करण्यात आलेले आहेत. सर कोलिजनचे दोन भाग करणार आहे. एक जो भाग आहे त्याचं नाव आहे इलॅस्टिक कोलिजन. कोलिजन इज डिवायडेड इंटू टू कॅटेगरीज. एक आहे इलॅस्टिक कोलिजन, लक्षात येते, आणि अनदर इज इन इलॅस्टिक कोलिजन. बघा, इलॅस्टिक कोलिजन आणि दुसरा आहे इन इलॅस्टिक कोलिजन. मग आता नेमकं याच्यामध्ये डिफरन्स काय आहे हा आपण आता चेक करूया. त्यासाठी मी तुम्हाला आता इथं एक डायग्राम इथं ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे. हे डायग्रामकडे लक्ष द्या बघू. बरं, तर आता इकडे लक्ष देऊ नका. आपल्याकडे दोन स्पिअर आहेत. वी हॅव टू स्पिअर्स. फर्स्ट इज ए, अनदर इज बी. एकाचं मासा M1, एकाचं मासा M2, म्हणजे एचं मासा M1, बीचं मासा M2. आता सुरुवातीला हे एकाच दिशेमध्ये चाललेत बघा. दे आर मुव्हिंग इन अ सेम डायरेक्शन. मग ह्याची वेलॉसिटी U1 आहे, ह्याची वेलॉसिटी U2 आहे. लक्षात ठेवा, इनिशियल वेलॉसिटी, सुरुवातीची वेलॉसिटी नेहमी U शब्द वापरतात. ए साठी U1 आहे, बी साठी U2 आहे. पण आता U1 U2 पेक्षा जास्त आहे बघा, म्हणजे ए ची वेलॉसिटी बी पेक्षा काय आहे, जास्त. U1 ग्रेटर दॅन U2. त्यामुळे काही वेळानं ए जो आहे तो बी ला गाठणार. बघा, ए ची गती जास्त आहे बी पेक्षा, त्यामुळे थोड्या वेळानं काही वेळानं हे ए बी ला गाठणार आणि दोघांची काय होणार आहे, धडक होणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज कोलिजन. त्यावर ते एकमेकावरती काय करणार आहेत, फोर्स अप्लाय करणार आहेत. ऍक्शन आणि रिॲक्शनचा इक्वल अँड अपोजिट फोर्सेस एकमेकावरती अप्लाय करणार आहेत. आणि पुन्हा दोन्ही एकमेक धडक झाल्यानंतर पुन्हा दोन्ही एकमेकापासून काय होणार आहे, सेपरेट होणार आहेत. आणि सेपरेट होऊन पुन्हा दोन्ही एका दिशेमध्ये जाणार आहेत. त्यावेळेला त्यांची जी फायनल वेलॉसिटी आहे त्याला आपण नाव दिलंय V1 V2. मी कायम सांगत असतो फिजिक्स हे सगळं कशावर चालतं, सिम्बॉलवर चालतं. त्यामुळे लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये इनिशियल वेलॉसिटीला U वर्ड सिम्बॉल वापरतो आपण आणि फायनलला V वापरतो. एचं बद्दल U1, बीच्या बद्दल U2. कोलिजन झालं, पुन्हा सेपरेट झाले. सेपरेट झाल्यावर त्यांची पुन्हा वेलॉसिटी बदलली. इट इज कॉल्ड फायनल वेलॉसिटी, इट इज कॉल्ड इनिशियल वेलॉसिटी. बरोबर, म्हणजे थोडक्यामध्ये हा कोलिजन आहे, हे कोलिजनच्या अगोदरच आहे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज बिफोर कोलिजन. आणि हे कोलिजनच्या नंतरच आहे. सो इट इज कॉल्ड एज आफ्टर कोलिजन. आता मी जर या ठिकाणी जर लिहायचा प्रयत्न केला तर आता मला सांगा, लिनियर मोमेंटम आपण कशाला म्हणतो, मास इंटू वेलॉसिटी. ठीक आहे, आता आपण बिफोर कोलिजनचा विचार करूया. कुठला विचार करूया, बिफोर कोलिजन. एच्या बाबतीतला विचार करूया. आता एचं लिनियर मोमेंटम किती असणार, मास इंटू वेलॉसिटी. बिफोर म्हणलं की इनिशियल म्हणजे U येणार, मास इंटू वेलॉसिटी म्हणजे काय होणार, एच्या बाबतीत काय होणार, M1 U1. बीचं काय असणार हो, M2 U2. म्हणजे आता मला सांगा, हे झालं वैयक्तिक लिनियर मोमेंटम एचं आणि बीचं, कधी, बिफोर कोलिजन. आणि यांची बेरीज केली तर मला काय मिळणार आहे, टोटल लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन. यांची जर मी ऍडिशन केली तर मला काय मिळालं, टोटल लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन. तसं मला सांगा आफ्टर कोलिजनचं काय होईल सांगा. आफ्टर कोलिजनचं काय होणार सांगा, सिंपल आहे याच्यामध्ये. आता मला सांगा आफ्टर कोलिजनसाठी इथं M1 V1 फायनल. एचं काय असणार आहे, M1 V1 असणार आहे. आणि बीचं काय असणार आहे, M2 V2. मास इंटू वेलॉसिटी M2 V2. आफ्टर कोलिजन असल्यामुळे इथं फायनल वापरले आपण, V वापरले. हे झालं एचं फायनल, हे झालं बीचं फायनल. पण जर मी टोटल केलं तर मला मिळालं हे टोटल लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन. हे मिळालं टोटल लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन. आणि तुम्ही जर ते चेक केलं तर तुम्हाला ते काय सापडेल, इथं इज इक्वल टू चिन्ह सापडते बघा. म्हणजेच थोडक्यात हे झालं टोटल लिनियर मोमेंटम कधीचं, बिफोर कोलिजनचं. हे झालं
टोटल लिनियर मोमेंटम कधीचं आफ्टर कोलिजनचं. म्हणजे मला सांगा की जेवढं लिनियर मोमेंटम बिफोर कोलिजन होतं, कोलिजनच्या अगोदर धडक व्हायच्या अगोदर होतं, तेवढंच लिनियर मोमेंटम धडक झाल्यानंतर आहे. कारण याच्यामध्ये चिन्ह काय इज इक्वल टू. त्यामुळे हे काय आहे टोटल लिनियर मोमेंटम. हे काय आहे हे टोटल लिनियर मोमेंटम कधी आहे बिफोर कोलिजन आहे. हे सगळ्यात महत्वाचं बिफोर कोलिजन आहे. हे काय आहे टोटल लिनियर मोमेंटम आहे. हे कधी आहे आफ्टर कोलिजन. पण दोघांच्या मध्ये चिन्ह कुठलं सापडलं इज इक्वल टू आहे. दोघांच्या चिन्ह कुठलं इज इक्वल टू आहे. म्हणजे मला सांगा जेवढं धडक व्हायच्या अगोदर मोमेंटम असते टोटल तेवढंच धडक झाल्यानंतर असते. म्हणजे ते कमी होत नाही, लॉस होत नाही. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात ना कमी होते ना जास्त होते, ऍज इट इज राहते. त्यालाच आपण काय म्हणतो कॉन्स्टंट म्हणतो. आणि कॉन्स्टंटलाच काय म्हणतो आपण कॉन्झर्व्ड. देअरफॉर मी काय म्हणू शकतो टोटल लिनियर मोमेंटम इज कॉन्स्टंट आहे. कमी झाले समजा 10 असेल तर नंतर पण 10 आहे, अगोदर 20 असेल नंतर 20 आहे. कारण दोघांच्या मध्ये चिन्ह कुठलं आहे इज इक्वल टू. त्यामुळे टोटल लिनियर मोमेंटम इज कॉन्स्टंट आहे. आणि कॉन्स्टंटलाच आपण काय म्हणतो कॉन्झर्व्ड. अक्षय ज्याचा क्षय होत नाही दॅट इज कॉल्ड कॉन्झर्व्ड. हे वाक्य महत्वाचं. त्यामुळे कुठलंही कोलिजन असू दे त्याच्यामध्ये टोटल लिनियर मोमेंटम काय असतंय कॉन्झर्व्ड असते. मग आता आपल्याला डिस्टिंग्विश करायचं आहे. कशामध्ये डिस्टिंग्विश करायचं आहे इलॅस्टिक कोलिजन इलॅस्टिक कोलिजन. सगळ्यात पहिला तुम्हाला कोलिजन म्हणजे काय कळलं धडक. आणि धडक कुठल्याही प्रकारचे असू दे त्याच्यामध्ये टोटल लिनियर मोमेंटम आफ्टर कोलिजन आणि बिफोर कोलिजन काय असतं सेम असतं. म्हणजे ते वाया जात नाही. हा अगोदर 10 असेल तर नंतर पण 10च असणार किंवा अगोदर 20 असेल नंतर 20 असणार आहे. ते अजिबात कमी पण होत नाही जास्त होत नाही, ऍज इट इज राहतं. म्हणजेच टोटल लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. हे कुठली कोलिजन असू दे. मग आता मी तुम्हाला इलॅस्टिक कोलिजन इनइलॅस्टिक कोलिजन ह्याची मी तुम्हाला आता डिस्टिंग्विश पण आपलं तयार होऊ शकतं आणि काय तयार होऊ शकतं डेफिनेशन पण तयार होऊ शकतं. बरं मग आता इलॅस्टिक कोलिजनचा पहिला आपण विचार करूया. कुठल्या कोलिजनचा विचार करूया इलॅस्टिक कोलिजनचा विचार करूया. मग आता लक्षात ठेवा कोलिजन कुठले असू दे मी आताच सांगितलं लिनियर मोमेंटम काय असतं कॉन्झर्व्ड. मग आता पहिली गोष्ट काय वापरणार टोटल लिनियर मोमेंटम. बरं काय असणार आहे इज काय असणार आहे कॉन्झर्व्ड. बरं आता मला विचार करायचा आहे कायनेटिक एनर्जीचा. मग आता मला सांगा जर ह्याची कायनेटिक एनर्जी म्हणजे थोडक्यात हे मोशनमध्ये आहेत, मोशनमध्ये असल्यामुळे कायनेटिक एनर्जी असणार आहे. ह्याची दोघांची कायनेटिक एनर्जी कधी बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन हे पण जर सेम असेल म्हणजे समजा हे 10 जुलै आणि नंतर पण चेक केलं दोघांचं पण 10 जुलै म्हणजे टोटल अगोदरचं पण कायनेटिक एनर्जी 10 जुलै आणि धडक झाल्यानंतर पण त्यांची टोटल कायनेटिक एनर्जी 10 जुलै. म्हणजे या ठिकाणी कायनेटिक एनर्जी पण कसं आहे कॉन्स्टंट आहे थोडक्यात म्हणजेच कॉन्झर्व्ड आहे. देअरफॉर टोटल कायनेटिक एनर्जी इज कॉन्झर्व्ड. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी दोन्ही गोष्टी कॉन्झर्व्ड आहेत. बघा ज्या कोलिजन मध्ये टोटल लिनियर मोमेंटम तर कॉन्झर्व्ड आहेच. कोलिजन म्हटलं की हे फिक्स असणार, फक्त ह्याच्याबद्दल फरक असू शकतो. आता आपण बोलायला लागलो कशाबद्दल इलॅस्टिक कोलिजन बद्दल. आता इलॅस्टिक कोलिजनच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल बघा टोटल लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. बरोबर शिवाय टोटल कायनेटिक एनर्जी सुद्धा काय आहे कॉन्झर्व्ड. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत कॉन्झर्व्ड आहेत. असं जर कोलिजन असेल तर त्या कोलिजनला काय म्हणायचं आहे इलॅस्टिक कोलिजन. सच कोलिजन अशी जी धडक आहे असा जो कोलिजनचा प्रकार आहे त्याला आपण काय म्हणायचं इलॅस्टिक कोलिजन. त्यामुळे इलॅस्टिक कोलिजनची डेफिनेशन काय करणार अ कोलिजन इन विच टोटल लिनियर मोमेंटम ऍज वेल एज टोटल कायनेटिक एनर्जी. काय म्हणतोय बघा अतिशय सोप्या पद्धतीने मी समजून सांगायला लागलोय. A collision in which total linear momentum as well as total kinetic energy is conserved. Such collision is called as elastic collision. अशा collision आपण काय म्हणतो इलॅस्टिक कोलिजन. मग आता मला सांग इलॅस्टिक कोलिजन आपण कुठे कुठे बघू शकतो याचे एक्झाम्पल काय सांगणार. याचे एक्झाम्पल काय सांगणार तर तुम्ही म्हणाल की सर दोन भांडी एकमेकाला धडकली तर लक्षात ठेवा ती इलॅस्टिक मध्ये येणार नाही. कारण जेव्हा दोन भांडी धडकतात त्याला लिनियर मोमेंटम कॉन्झर्व्ड आहे. कारण कोलिजन म्हणलं की हे फिक्स. पण कायनेटिक एनर्जी जर विचार केला तर लक्षात ठेवा जोरात आवाज होतो साऊंड. बरोबर आहे साऊंड आवाज होतो त्यामध्ये एनर्जी खर्ची पडते. कधी कधी आता दोन गाड्या एकमेकाला धडकतात बघा त्यावेळेला त्यांचं स्पार्किंग होते तिथं प्रकाश पडतो मोठा आवाज होतो म्हणजे तिथं एनर्जी काय होते वाया जाते म्हणजे कॉन्स्टंट राहत नाही. म्हणून ते त्या प्रकारचं कोलिजन कुठलं असणार नाही आहे इलॅस्टिक कोलिजन नसणार आहे. लक्षात आलं. मग इलॅस्टिक कोलिजन मध्ये ह्या दोन्ही पण गोष्टी काय असल्या पाहिजेत कॉन्झर्व्ड असल्या पाहिजेत. कोलिजन इन विच टोटल लिनियर मोमेंटम as well as total kinetic energy is conserved. Such collision
इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक कोलिजन. म्हणजे एक्झाम्पल म्हणजे लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण इलॅस्टिक कोलिजन बघू शकत नाही. मग इलॅस्टिक कोलिजन कुठं असतं लक्षात ठेवा, कोलिजन बिटवीन व्हेरी स्मॉल बॉडीज. म्हणून इथं लिहितो बघा मी, कोलिजन बिटवीन व्हेरी स्मॉल बॉडीज सच ॲज, म्हणजे कुठले बरं, सच ॲज collision between atoms, electrons, त्यानंतर अल्फा पार्टिकल्स. बरोबर, हे सर्व जी मी लिहिली आहेत लक्षात ठेवा, दीज आर व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. बरोबर, तर हे काय असतात, फिरत असतात. त्यामुळे कोलिजन बिटवीन मोलॅक्युल्स. बरोबर, कोलिजन बिटवीन मोलॅक्युल्स. बरोबर, हे सर्व काय, इट इज द ॲटॉमिक लेवलचे आहेत. बरोबर, म्हणजे व्हेरी स्मॉल पार्टिकल्स आहेत. तर ह्यांच्यामधलं जे कोलिजन आहे, इलेक्ट्रॉन मधलं असू दे, ॲटम मधलं असू दे, अल्फा पार्टिकल म्हणजे पॉझिटिव्ह पार्टिकल्स किंवा मोलेक्युल्स मधलं. बरोबर, हे व्हेरी स्मॉल पार्टिकल्स जे आहे लक्षात ठेवा, त्यांच्यातलं कोलिजन मध्ये लिनियर मोमेंटम तर कॉन्स्टंट असते आणि त्याच्यामध्ये असं पकडलं गेलं की कायनेटिक एनर्जी पण कॉन्स्टंट असते. तिथे एनर्जी वाया जात नाही. म्हणजे समजा दोन ॲटम एकमेकाला किंवा दोन इलेक्ट्रॉन जर एकमेकाला काय झाले, कोलिजन झाले, दोन इलेक्ट्रॉन जर एकमेकाला झाले, तर त्यातलं कायनेटिक एनर्जी पण कसं असतंय, कॉन्झर्व्ड असते असं पकडलं जातं. त्यामुळं कोलिजन बिटवीन व्हेरी स्मॉल बॉडीज म्हणजे इलेक्ट्रॉन्स, ॲटम्स, मॉलिक्युल्स आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर लिनियर मोमेंटम तर कॉन्झर्व्ड असतं, शिवाय टोटल के देखील कॉन्झर्व्ड असते. सच कोलिजन इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक कोलिजन. अशा कोलिजनला काय म्हणायचं, इलॅस्टिक कोलिजन, की नॉर्मल बॉडीच्या बाबतीमध्ये दिसू शकत नाही, आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये ते बघायला मिळू शकत नाही. इट इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक कोलिजन. ठीक आहे, दुसरा प्रकार मी कुठला सांगितला आठवते, सांगा बघू, आलं मनात तुमच्या? ठीक आहे, इट इज कॉल्ड ॲज इन इलॅस्टिक कोलिजन. इन इलॅस्टिक कोलिजन. आता मगाशी मी सांगितलं कोलिजन कुठले असू दे, कोलिजन शब्द आला की लिनियर मोमेंटम काय असणार, कॉन्झर्व्ड. त्यामुळे इथे एक गोष्ट कॉन्झर्व्ड असणार आहे, टोटल लिनियर मोमेंटम काय असणार आहे, कॉन्स्टंट असते. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, कॉन्झर्व्ड आहे. बरं, पण टोटल के मात्र कॉन्झर्व्ड नसते. बघा इथं मी इथे खाट मारलेली आहे, त्या ठिकाणी मी इथं स्लॅश केलेला आहे. इथं टोटल के मात्र कॉन्झर्व्ड नसतंय, फक्त हीच गोष्ट काय असते, कॉन्झर्व्ड असते. अशा प्रकारचं जर कोलिजन असेल त्याला काय म्हणायचं आहे, इन इलॅस्टिक कोलिजन. सच कोलिजन इज कॉल्ड ॲज इन इलॅस्टिक कोलिजन. सगळ्यांना लक्षात मी काय म्हटलं ते, म्हणजे याची जर डेफिनेशन करायची झाली पुस्तकी नॉलेज प्रमाणे, थिअरॉटिकल प्रमाणे, जे आपल्याला परीक्षेमध्ये राईट करायचं आहे त्याप्रमाणे जर करायचं झालं तर काय सांगणार, द कोलिजन इन विच टोटल लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. ही गोष्ट दोन्ही कोलिजनला फिक्स आहे, फक्त बदल इथं आहे बघा. कोलिजन इन विच टोटल लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड बट टोटल कायनेटिक एनर्जी इज नॉट कॉन्झर्व्ड. म्हणजे बिफोर आणि आफ्टर कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व्ड नसते, तिथं काहीतरी लॉस झालेला असतोय. म्हणजे समजा अगोदर 10 जूल असेल तर नंतर तुम्हाला 8 जूल सापडेल किंवा 5 जूल सापडेल. देयर इज अ लॉस ऑफ केई, कारण त्या ठिकाणी केईचा काय होतो, लॉस होतो. एनर्जी कुठल्या तरी स्वरूपामध्ये काय होते, वाया जात असते. सच कोलिजन इज कॉल्ड ॲज इन इलॅस्टिक कोलिजन. म्हणजे आपण डे टू डे लाईफ मध्ये जे बघतो ते कुठलं कोलिजन आहे, इन इलॅस्टिक आहे. कारण मी आता सांगितलं की दोन आता युटेन्सिल म्हणजे काय, स्टीलची भांडी एकमेकाला धडकली, कोलिजन झालं तर ही गोष्ट फिक्स असणार. पण कायनेटिक एनर्जी, कारण त्याच्यामध्ये मोठा आवाज होतो म्हणजे एनर्जी काय होते, लॉस होते. किंवा दोन गाड्या एकमेकाला धडकल्या की प्रचंड मोठा आवाज होतो, एनर्जी वाया जाते. किंवा कधी कधी मोठा प्रकाश पडतो म्हणजे लाईट पडते, थोडक्यात त्यामध्ये हीट निर्माण होते. म्हणजेच त्या ठिकाणी काय होतंय, एनर्जी काय होते, लॉस होते. आणि एनर्जी लॉस झालं म्हणजे कमी झाली म्हणजे ते कॉन्स्टंट नाहीये, म्हणजेच नॉट कॉन्झर्व्ड. म्हणजेच ते कुठल्या प्रकारमध्ये आलं, इनइलॅस्टिक कोलिजन. त्यामुळे जर डेफिनेशन करायची झाली तर कसं करणार सांगा, कोलिजन in which total linear momentum is conserved. Total linear momentum is conserved, but total kinetic energy is not conserved. इथे मी स्लॅश मारले बघा, is not conserved. असं जर असेल त्या प्रकारला काय म्हणायचं आहे, इन इलॅस्टिक कोलिजन. फॉर एक्झाम्पल नॉर्मल बॉडीचं जे कोलिजन असते किंवा आपलं डे टू डे प्रॅक्टिकल लाईफ मधलं जे कोलिजन असते ते कुठल्या प्रकारचं असते, इन इलॅस्टिक कोलिजन. म्हणजेच कोलिजन बिटवीन व्हेकल्स, दोन वाहनामधलं मोठा आवाज होतो,
हीट निर्माण होते, लाईट पडतं, बरोबर आहे. त्यानंतर कोलिजन बिटवीन युटेन्सिल्स. युटेन्सिल म्हणजे काय, स्टीलची भांडी, धातूची भांडी, त्याच्यातला पण मोठा आवाज होतो, त्यामुळे पण होतं, बरोबर आहे. असं त्यानंतर कोलिजन बिटवीन बिग बॉडीज, कुठल्याही दोन बॉडी मधलं असे. त्यानंतर कोलिजन बिटवीन द प्लॅनेट्स, त्यानंतर कोलिजन बिटवीन द स्टार्स, हे देखील कुठल्या प्रकारचं, तिथे कायनेटिक एनर्जी काय होतं, मोठा प्रकाश पडतो, एनर्जी काय होते, वाया जाते, बरोबर आहे. हे सगळ्या प्रकारामध्ये लक्षात ठेवा. कुठल्या प्रकारामध्ये, ह्या प्रकारामध्ये मी सांगितलं कायनेटिक एनर्जी नॉट कॉन्झर्व्ड, सच इज कॉल्ड ॲज इन इलॅस्टिक कोलिजन. सो थोडक्यात बिग बॉडीज मधलं कोलिजन आहे, थोडक्यात बिग बॉडी मधलं कोलिजन जे आहे ते कुठल्या प्रकारचं असतं, इन इलॅस्टिक कोलिजन, बिकॉज देर इज अ लॉस ऑफ केई. सो केई इज नॉट कॉन्झर्व्ड, म्हणजे स्मॉल, व्हेरी स्मॉल पार्टिकल मधलं कोलिजन आहे, ऍटम्स, मोलेक्युल्स, इलेक्ट्रॉन्स, त्या केसमध्ये मात्र टोटल केई इज कॉन्झर्व्ड. लक्षात आलं. मायामध्ये तुमच्या समोर आता डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स तयार झाले बघा. सो कोलिजनचे दोन प्रकार, इलॅस्टिक कोलिजन आणि इन इलॅस्टिक कोलिजन. इलॅस्टिक कोलिजन मध्ये तुम्हाला काय सांगता येईल, कोलिजन इन विच टोटल लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड ॲज वेल ॲज टोटल के इज कॉन्झर्व्ड. इन इलॅस्टिक कोलिजनचे डेफिनेशन काय सांगता येईल, अ कोलिजन इन विच टोटल लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड बट, इथं बट आलं बघा, बट टोटल के इज नॉट कॉन्झर्व्ड. बरोबर. इलॅस्टिक कोलिजनचं एक्झाम्पल काय सांगता येईल, इलॅस्टिक कोलिजनचं एक्झाम सांगता येईल की कोलिजन बिटवीन स्मॉल पार्टिकल्स, डे टू लाईफ नॉर्मल बॉडी मधलं कोलिजन, आपल्या प्रॅक्टिकल लाईफ मधलं कोलिजन, आपण जे दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काय आपण कोलिजन बघत असू ते इलॅस्टिक नाही आहेत, बरोबर. कारण व्हेरी स्मॉल पार्टिकल असेल तर त्या बॉडीज मधलं जस्ट ॲज ॲटम्स, मोलेक्युल्स, इलेक्ट्रॉन्स, अल्फा पार्टिकल्स, ह्यांच्या अशा स्मॉल पार्टिकल म्हणजे ॲटॉमिक लेवलच्या पार्टिकल्स मधलं जेव्हा कोलिजन होतं त्याच वेळेला टोटल की काय आहे, कॉन्झर्व्ड आहे, तिथं एनर्जी लॉस होत नाही. पण इनइलॅस्टिक कोलिजनचं एक्झाम्पल काय सांगणार, बरोबर. द कोलिजन बिटवीन बिग बॉडीज, बरोबर. डे टू डे लाईफ कोलिजन, इन आवर प्रॅक्टिस डे लाईफ कोलिजन इज इनइलॅस्टिक कोलिजन, कारण त्याच्यामध्ये केई काय होतो, लॉस होतो, म्हणजे केई कॉन्झर्व्ड नाहीये. सो कोलिजन बिटवीन व्हेकल्स, युटेन्सिल्स किंवा कोलिजन बिटवीन स्टार्स, प्लॅनेट्स, हे सगळं कशामध्ये येणार आहे, इन इलॅस्टिक कोलिजन मध्ये. का बरं, कारण त्याच्यामध्ये केईचा काय असतो, लॉस होतो, केईचा लॉस असतो, केई इज लॉस, बरं. त्यामुळे त्या ठिकाणी आपण त्याला नॉट कॉन्झर्व्ड म्हणू शकतो. कोलिजनचे दोन प्रकार काय आले. मग आता इथं मी आणखीन एक प्रकार सांगणार आहे, याच्यामध्ये मला शब्दामध्ये काय फरक आहे जर तुम्ही सांगा. ठीक आहे. तर इथं मी कोलिजनचा आणखीन एक प्रकार लिहिलाय, वाचा बघू सगळ्यांनी. तुम्ही मनामध्ये वाचा, म्हणून मी तुमच्यासाठी चान्स द्यावा. सांगा, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन कुठला प्रकार आहे, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन. मग आता आपण इनइलॅस्टिक कोलिजन शिकलो होतो, की नॉट कॉन्झर्व्ड. इथे एक एक्स्ट्रा शब्द लागलाय बघा, परफेक्टली इनइलॅस्टिक कोलिजन म्हणजे कुठला प्रकार आहे, तर तुम्हाला सांगतो बघा. एक एक्झाम्पल सांगतो, मला पडते का. समजा आपल्याकडे वुडन ब्लॉक आहे, लाकडाचा एक ठोकळा आहे, जाड आहे, खूप जाड आहे, आणि याच्यामध्ये आपण गन मधनं बुलेट फायर केली, फायर बुलेट, गोळी, ते याच्यात जाणार, याच्यात जाऊन धडक होणार आणि याच्या आतमध्येच ती जाऊन बसलेली आहे, बरं. म्हणजे थोडक्यात इथं यांची दोघांचं काय झालं, जेव्हा बुलेट मी फायर केली गन मधनं त्यावेळेला काय झालेलं आहे, जेव्हा मी बुलेट फायर केली गन मधनं त्यावेळेला इथं कोलिजन झालं, बरोबर. पण कोलिजन झाल्यानंतर ही ब्लॉक एवढा मोठा आहे की गोळीच्या आतमध्ये जाऊन बसलेले आहे. म्हणजे थोडक्यात आफ्टर कोलिजनच्या नंतर काय झालं, कोलिजनच्या नंतर इथं कोलिजन झालेलं दोघांचं, इथून गोळी आत गेली. जसं आपल्या बॉडीमध्ये बऱ्याच वेळेला आपण बुलेट फायर केल्यावरती बॉडीच्या आतमध्ये काय असू शकतं, बुलेट असू शकते, बरोबर. म्हणजे थोडक्यात आफ्टर कोलिजन द टू बॉडीज स्टिक टुगेदर. बघा, हे दोन एकमेकाला काय झालेत, चिकटलेले आहेत, हे दोन एकमेकाला काय झालेत, चिकटलेले. दॅट इज कॉल्ड स्टिक, STICK, स्टिक म्हणजे काय, एकमेकांना चिकटले, स्टिक टुगेदर म्हणजे एकमेकांना चिकटलेले आहेत, बरं. हे असू शकतं. किंवा मला आता एक सांगा की एक मोठी गाडी आहे, बरं, आणि एक लहान गाडी आहे, बरं. ह्या दोघांचं समजा ही इकडून यायला इकडे यायला, ह्या दोघांत जर कोलिजन झालं तर काही वेळानं काय होणार आहे, ही बॉडी, बरोबर आहे का, ही जी गाडी आहे धडक झाल्यावरती ह्या दुसऱ्या गाडीला काय करणार आहे, मागं असं ढकलत नेणार आहे, बरं. म्हणजे हे दोघं एकाच स्पीडनं काय होणार आहेत,
पुढे जाणार आहेत. ही मोठी गाडी जेव्हा जेव्हा एकमेकांच्याकडे येणार आहेत आणि ह्या दोघांची एकमेकांची धडक होणार आहे तेव्हा ही जी मोठी गाडी आहे हे दुसऱ्या गाडीला असं मागं ढकलत असं नेणार आहे. म्हणजे दोघांची वेलोसिटी कशी असणार आहे, कॉमन वेलोसिटी असणार आहे. दोघांची वेलोसिटी कॉमन असणार आहे. म्हणजे थोडक्यात जर कोलिजन झाल्यानंतर जर बॉडीज एकमेकाला चिटकत असतील किंवा ते मूव्ह विथ कॉमन वेलोसिटी, कोलिजनच्या नंतर ते कॉमन वेलोसिटीनं सरकत असतील तर अशा प्रकाराला, आता लक्षात ठेवा इथं तर एनर्जीचा लॉस झालेला आहे कारण गोळी थांबलेली आहे, इथं पण दोन्ही थांबलेले आहेत. म्हणजे थोडक्यात फायनल ते जाऊन थांबणार आहेत. म्हणजे इथं लॉस झालाय, म्हणजे इथं कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व्ह नाही. म्हणून हा प्रकार कुठला झाला, इनइलेस्टिक झालं. मला परफेक्टली इनइलेस्टिक असं काय शब्द वापरलंय कारण ह्याच्यामध्ये आफ्टर कोलिजन बॉडी स्टिक टुगेदर, बरोबर आहे. आफ्टर कोलिजन बॉडी स्टिक टुगेदर आहे आणि इथं बॉडी मूव्ज विथ कॉमन वेलोसिटी. मग आता मी डेफिनेशन सांगतो बघा. अन इलेस्टिक कोलिजन किंवा कोलिजन इन विच बॉडी स्टिक टुगेदर आफ्टर कोलिजन और मूव्ह विथ कॉमन वेलोसिटी. कॉमन वेलोसिटीने जात असतील किंवा एकमेकांना चिटकत असतील अशा प्रकाराला कुठलं म्हणायचं, परफेक्टली इनइलेस्टिक कोलिजन. ह्याचं आणखीन एक चांगलं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगू शकतो बघा. लंप ऑफ मड. लंप म्हणजे काय, लगदा, आणि मड म्हणजे काय, चिखल. बरं, इथे मी काय लिहिले सांगा, एमयूडी. व्हॉट इज एमयूडी? प्रोनाऊन्सिएशन सांगा बघू. मड, मड नव्हे. आलं लक्षात? स्पेलिंग तेच वाटतं पण उच्चार काय आहे, मड, मड नव्हे. लक्षात? ठीक आहे. लंप ऑफ मड म्हणजेच काय, आपण चिखलाचा गोळा. थोडक्यामध्ये आपण दिवाळीमध्ये किल्ला वगैरे करतो त्यावेळेला आपण त्या भिंतीवरती त्याचा लगदा मारतो त्यावेळेला ते एकमेकांना चिकटतं का नाही. किंवा आपण ग्रामीण भागामध्ये शेणकूट तयार करतो बघा, शेणाचं जे गौरी म्हणतात त्याला, ते कशावरती मारतात, भिंतीवरती मारतात त्यावेळेला ते एकमेकाला चिकटतात, बरोबर आहे. तर ते देखील कुठला प्रकार आहे, परफेक्टली इनइलेस्टिक कोलिजनचा प्रकार आहे. लक्षात आलं? त्यानंतर लक्षात ठेवा आता पृथ्वी आहे, बरोबर आहे. अर्थ आहे, अर्थवरती दररोज कितीतरी तारे येऊन पडत असतात, बरोबर आहे का. आणि पडल्यावरती कुठं राहतात, ते पृथ्वीवरतीच कुठल्या तरी ठिकाणी पडतात. म्हणजे स्टिक टुगेदर आहे. हे देखील ह्याला का म्हणतो आपण, मेट्रॉइड्स. अवकाशातनं ज्या ज्या गोष्टी येतात त्यांनाच आपण काय म्हणतो, मेट्रॉइड्स. तर मेट्रॉइड जे आहेत ते अर्थवरती येऊन पडतात आणि त्या दोघांचं काय होतं, कोलिजन, आणि ते पृथ्वीवरतीच कुठेतरी पडलेले असतात तर त्यांना काय म्हणतो आपण, स्टिक टुगेदर. तर लक्षात आलं तुम्हाला परफेक्टली इनइलेस्टिक किंवा परफेक्ट इनइलेस्टिक कोलिजन डेफिनेशन, अ कोलिजन इन विच बॉडी स्टिक टुगेदर आफ्टर कोलिजन और मूव्ह विथ कॉमन वेलोसिटी or move with common velocity. Such collision is called as perfectly inelastic collision. Example, if bullet is fired from gun, it is stick into the wooden block. ते wooden blockच्या आतमध्ये राहतं. किंवा two bodies किंवा two vehicles collide each other, they move with common velocity. एक गाडी दुसऱ्याला मागं असं ढकलत नेऊ शकते. त्यानंतर किंवा lump of mud thrown on the wall, भिंतीवरती मारलं. किंवा meteoroids collides with the earth, ह्याच्यामध्ये पण ही बॉडी याला काय होते, स्टिक टुगेदर होते. हे सगळे प्रकार कशाचे आहेत, परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात कोलिजनचे आज आपण बेसिकली दोन प्रकार बघितले. त्याच्यामध्ये बेसिक दोन प्रकार कुठले होते, इलास्टिक कोलिजन, इनइलास्टिक कोलिजन, बरोबर. लिनियर मोमेंटम आणि के दोन्ही पण कॉन्झर्ड. इनइलास्टिकला काय, लिनियर मोमेंटम कॉन्झर्ड बट के इज नॉट कॉन्झर्ड. आणि तिसरा प्रकार आपण शिकलो परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन करण्याच्यामध्ये लॉस ऑफ के आहे. If two bodies stick together after collision or move with common velocity, such collision is called as perfectly inelastic collision. Bullet from gun stick into the wooden block, किंवा after collision two vehicles move commonly, बरोबर. त्यानंतर lump of mud thrown on the wall, किंवा आपण म्हणू शकतो मेट्रॉइड्स कोलाइड विथ अर्थ. हे सगळ्यामध्ये काय होतं, एक तर स्टिक टुगेदर आहे किंवा मूव्ह विथ कॉमन वेलोसिटी. इट इज कॉल्ड एज परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. लक्षात आलं? हे कोलिजनचे जे प्रकार आहेत ते थोडेसे बाय हार्ट करा. मला वाटत नाही की फार पाठांतर करावं लागेल. मी एक्झाम्पल बऱ्यापैकी समजून सांगायचा प्रयत्न केलाय की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये काय सापडेल, इझिनेस तुम्हाला येईल याच्यामध्ये. की नुसतं जरा एक नजर टाकली तर तुम्ही खूप लॉंग टाइम पर्यंत ते लक्षात ठेवू शकताय. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, आणखी एक मी महत्त्वाचं सांगतोय. आता आपल्या क्लासचं ॲप डेव्हलप झालेलं आहे आणि ते डेव्हलप होऊन सध्या आमचं त्याच्यावरती काय चालू आहे, टेस्टिंग चालू आहे. हे लक्षात घ्या, टेस्टिंग चालू आहे. मग आता एक 2-4 दिवसामध्ये, आठवड्यामध्ये ते आम्ही ॲप जे आहे ते तुमच्यासाठी काय करणार आहे, ओपन करणार आहे. ते प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. माझ्यामध्ये सांगलीमध्ये प्लेस्टोरवरती स्वतःच ॲप असणार असं आपली एकच सक्सेस अकॅडमी आहे. टेक्निकली कायम आपण नेहमी एक थोडंसं पुढेच राहत असतो. मग त्यावेळेला प्रत्येकाला युजर आयडीनी पासवर्ड मिळेल.
त्याच वेळेला तुम्ही आतमध्ये जाऊन व्हिडिओज बघू शकता. आता बाहेरचे लोक व्हिडिओज बघू शकणार नाहीत किंवा ते शेअर करू शकत नाहीत. हे 2-4 दिवसामध्ये होईल. ठीक आहे. आणि रिगार्डिंग फी ते देखील मी सूचना जेव्हा मी ऍप तुम्हाला देणार आहे त्यावेळेला ते सांगेन. ओके.